पण काल हाफ अँगल फॉर्म्युला शिकलो होतो. तर त्यामधला एकच शेवटचा फॉर्म्युला बाकी आहे. नेपियर्स एनालॉगस. हा जास्त यूज होत नाही, पण लक्षात ठेवा. नेपियर्स एनालॉग. तर काय असते नेपियर्स एनालॉग? लक्षात कशी ठेवायची ते? जर tan ऑफ बी मायनस सी अपॉन 2 चा जर फॉर्म्युला काढायचा, तर आपण कोणत्या अँगलची व्हॅल्यू काढतो बी आणि सी? तर त्याच्या साईड घ्यायची, अपोजिट साईड. तर बी मायनस सी अपॉन त्या दोघांचे ऍडिशन बी प्लस सी, आणि बी आणि सी अँगल सोडल्यानंतर कोणता अँगल उरला मुलांनो? ए. तर इंटू कॉट ऑफ ए बाय. तर हा फर्स्ट जर झाला तर सेकंड अनालॉगस काय होईल मुलांनो? टॅन ऑफ ए मायनस सी अपॉन 2 जर लिहायचा तर काय होईल मुलांनो? तो होईल ए मायनस सी अपॉन ए प्लस सी. ए आणि सी उरल्यानंतर कोणता उरला? कॉट ऑफ बी बाय 2. सिमिलरली थर्ड करेल मुलांनो, टॅन ऑफ ए मायनस बी अपॉन 2 is equals to a minus b अपॉन a प्लस b इंटू ए आणि बी सोडल्यानंतर कोणती व्हॅल्यू अँगल उरला? सी. कॉट ऑफ सी बाय 2. तर हे नेपियर्स. हे लक्षात ठेवायचं, याचा जास्त यूज होत नाही. आपण क्वेश्चन्स घेऊयात. काल आणि आज जेवढ्या गोष्टी शिकलो, तर एक्झाम्पलला सुरुवात करूयात. क्वेश्चन्स आहेत. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, if A is equals to 13, B is equals to 14, and C is equals to 15, then find the value of then find the values of find the values of cos A first, second sin A by 2, third cos A by 2, fourth tan A by 2, fifth area of triangle, sixth sin A. आता एवढ्या व्हॅल्यू काढायच्या. आता कशा बघा, मला सांगा, आपल्याकडे साइड्स गिवन आहे. तर साइड्स गिवन काय काय आहे ते लिहा पहिले. गिवन आपल्यापाशी a is equals to 13, b is equals to 14, and c is equals to 15. आता आपल्याला काय काढायचं? कॉस आहे. फर्स्ट बिट काढायचं आपल्याला कॉस. मला सांगा मुलांना, कॉस ए चा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती. काय कॉस ए चा फॉर्म्युला? ए साइड सोडून उरला कोणता? बी आणि सी. तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. बरोबर आहे? फॉर्म्युला काय मुलांना? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. व्हॅल्यू रिप्लेस करा. व्हॅल्यू रिप्लेस म्हणजे आता बी ची व्हॅल्यू किती दिलेली? 14. तर 14 चा स्क्वेअर प्लस सी 15 चा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू किती आहे? 13 चा स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स पीसी. बी ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 14, आणि सी ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 15. बरोबर आहे? त्याला काय करणार आपण? सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय कसं करणार? स्क्वेअरिंग करून. बरोबर आहे? स्क्वेअर करा. काय होईल? 14 चा स्क्वेअर किती असतो मुलांना? 14 चा स्क्वेअर 196 प्लस 15 चा स्क्वेअर असतो 225, आणि 13 चा स्क्वेअर असतो 169 अपॉन 2 इंटू 14 इंटू 15.
बरोबर आहे. त्यांची कॅल्क्युलेशन करा. तर 196 मधनं 169 जर गेले, 196 मधनं जर 169 जर गेले 27, बरोबर आहे. 225 प्लस 27 अपॉन 2 इंटू 14 इंटू 15, यांची ॲडिशन करा. 27 प्लस 225 ते 252 अपॉन 2 इंटू 14 इंटू 15, बरोबर आहे. त्या नंबरला आपण 2 ने जर डिवाइड केलं तर किती होईल मुलांनो? 2 1 जा 126 जा, बरोबर आहे. 126 अपॉन 14 इंटू 15, आणखी कशाने भाग जातो बघा? 126 ने 2 ने भाग जातो बघा. तर किती जा? 7 जा 63 जा, बरोबर आहे. 63 ला 7 ने भाग जातो का? यस. 9 जा किती राहिलं मुलांना? 9/15, 9 ना 9 जा तर राहील 9/15, तर 3 3 जा 3 5 जा. फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना? 3/5. सेकंड बिट मुलांना आपल्याला साइन a/2 ची व्हॅल्यू काढायची. सेकंड बिट काय? साइन a/2 ची व्हॅल्यू काढायची. पण नीट ऑब्झर्व करा, साइन a/2 चा फॉर्म्युला काय मुलांना? अंडर रूट ऑफ a सोडून कोणती व्हॅल्यू उरली? b. s मायनस b s मायनस c अपॉन bc, बरोबर आहे. तर s चा फॉर्म्युला काय मुलांना? a प्लस b प्लस c अपॉन 2. a ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 13 प्लस 14 प्लस 15 अपॉन 2. याला सिम्प्लिफाय करा मुलांना. तर 42 अपॉन 2, 42 अपॉन 2 किती झालं मुलांना? 21, बरोबर आहे. याची व्हॅल्यू किती मिळाली? 21. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. अंडर रूट ऑफ किती? 21 मायनस बी ची व्हॅल्यू किती? 14 इंटू 21 मायनस 15 अपॉन बी इंटू सी ची व्हॅल्यू दिलेली 14 इंटू 15. सिम्प्लिफाय करा म्हणून 21 मायनस 14, 21 minus 14 is 7. 7 into 6 upon 14 into 15. 7 1 जा 2 जा 2 1 जा 3 जा 3 1 जा 5 जा. फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना? 1 अपॉन रूट 5, बरोबर आहे. आता आपण व्हॅल्यू कशाची काढली? साइन a/2 ची. सिमिलरली व्हॅल्यू कशाची काढणार म्हणून आपण? थर्ड वन कॉस a/2 ची. काय कॉस a/2 चा फॉर्म्युला? अंडर रूट ऑफ s in bracket s minus a upon bc. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. अंडर रूट ऑफ s ची व्हॅल्यू आताच काढली 21 इंटू 21 मायनस 30 अपॉन 14 इंटू 15. सिम्प्लिफाय करा मुलांना. अंडर रूट ऑफ 21 इंटू 21 मायनस 13 इज 8 अपॉन 14 इंटू 15. 7 2 14 7 3 21. नेक्स्ट 3 1 3 3 5 15 जा 4 जा. तर 4 चा रूट किती मुलांना? 2. सोल्युशन किती मिळालं? 2/5. नेक्स्ट त्यानंतर फोर्थ बिट आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची मुलांना. tan ऑफ a/2. तर tan ऑफ a/2 ची व्हॅल्यू कशी काढणार मुलांना? साइन a/2 अपॉन कॉस ऑफ a/2. तर tan a साइन a/2 ची व्हॅल्यू किती आलेली मुलांना? 1/5 अपॉन 2/5. काय काय कॅन्सल होतं मुलांना? तिथे रूट 5 गेट कॅन्सल. फायनल सोल्युशन किती मिळालं आपल्याला? 1/2. नेक्स्ट त्याच्यानंतर फिफ्थ फिफ्थ डिव्हिड मुलांना एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? हिरोन्स फॉर्म्युलानुसार एस इन ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी
एस मायनस सी अंडर रूट ऑफ एस ची व्हॅल्यू किती 21 मायनस 14 हो सॉरी 13 21 मायनस 14 21 मायनस 15 तर 21 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 आता बरेच विद्यार्थी काय करतात की बाबा त्याला मल्टिप्लिकेशन करून त्याचं रूट काढण्याचा प्रयत्न करतात. नाही, ही चूक कधीच नाही करायची. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. अशा वेळेस काय करायचं, 21 ला घालू शकतो मुलांना आपण 7 3 चा, 8 ला घालू शकतो 4 2 चा 7 इंटू 3 2 चा, बरोबर आहे. नेक्स्ट 7 इंटू 7 किती झालं मुलांना 49 चा रूट 7. नेक्स्ट 3 इंटू 3 9 चा रूट किती 3. 4 चा रूट किती मुलांना 2. पुढा 4 चा रूट किती 2. याला मल्टिप्लिकेशन करा मुलांना 21 84 आन्सर किती मिळालं मुलांना 84 स्क्वेअर युनिट्स. कळालं मुलांना सगळ्यांना. गायब होतो म्हणजे तुम्हाला सगळं दिसतं.
झालंय का सगळ्यांचं? हो सर, लास्ट बाकी साइन. ओके. साइन ए कसं काढणार? अथर्व, संस्कृती. साइन ए ची व्हॅल्यू कशी काढणार? अथर्व, साइन ए कसं काढणार बाळ? संस्कृती, साइन ए ची व्हॅल्यू कशी काढणार बेटा? चला लक्ष द्या. आर यू गेटिंग बच्चों? कैसे निकाली साइन ए की वैल्यू? एरिया ऑफ ट्राइंगल का फॉर्मूला हाफ इंटू बी सी इंटू साइन ए, बराबर है. तो साइन ए इज इक्वल टू 2 टाइम्स एरिया ऑफ ट्राइंगल, बराबर है. एरिया ऑफ ट्राइंगल हमें गिवन है. एरिया ऑफ ट्राइंगल की सेम जो वैल्यू है वो रिप्लेस की यहाँ पे, आणि मग नंतर बी आणि सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन. नेक्स्ट, अभी जो है प्रूफ वाले क्वेश्चंस. प्रूफ, एग्जांपल नंबर सेकंड. प्रूव दैट cot of a by 2 plus cot of b by 2 plus cot of c by 2 is equals to a plus b plus c upon b plus c minus a into cot of a by 2. मग हमें प्रूफ क्या करना है? आपल्या इथे प्रूफ काय करायचं? दिस इज इक्वल्स टू दिस, पण आपल्याला याचे फॉर्म्युला माहिती आहे. तर मग एल एच एस घेणार आपण. एल एच एस काय गिवन आहे मुलांना आपल्याला? कॉट ऑफ ए बाय 2 प्लस cot of b by 2 plus cot of c by 2. तो कॉटचा फॉर्म्युला काय मुलांना? कॉटला काढू शकतो आपण कॉस अपॉन साइन, कॉस ए बाय 2 अपॉन साइन ए बाय 2, किंवा याला टॅनचा रेसिप्रोकल पण लिहू शकतो. तो 1 अपॉन टॅन ऑफ ए बाय 2 प्लस 1 अपॉन टॅन ऑफ बी बाय 2 प्लस 1 अपॉन टॅन ऑफ सी बाय 2. तो टॅन को 1 अपॉन टॅनचा फॉर्म्युला काय मुलांना? अंडर रूट ऑफ, तर तो फॉर्म्युला रेसिप्रोकल होऊन जाईल. जो फॉर्म्युला दिसेल आपल्याला अंडर रूट ऑफ एस इन ब्रॅकेट एस मायनस एस, जे डिनॉमिनेटर ते न्यूमरेटर होईल, जे न्यूमरेटर ते डिनॉमिनेटर, एस मायनस बी एस मायनस सी. सिमिलरली अंडर रूट ऑफ एस इन ब्रॅकेट एस मायनस बी अपॉन एस मायनस ए इंटू एस मायनस सी प्लस अंडर रूट ऑफ एस इन ब्रॅकेट एस मायनस सी अपॉन एस मायनस ए इंटू एस मायनस बी. तर ऑब्झर्वेशन करा, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कसं आणणार? सगळ्यांचा बेस सेम करायचा. काय सेम करायचं? बेस सेम करण्यासाठी इथे आवश्यकता कितीची मुलांना? एस मायनस ए ची. तर एस मायनस ए ने डिवाइड करतो, तर एस मायनस ए ने काय करावं लागेल? मल्टिप्लाय. जर एस मायनस ए ने मल्टिप्लाय करतो तर एस मायनस ए ने डिवाइड पण करावं लागेल. सेम प्रोसिजर इयर इथं एस मायनस बी ने जर मल्टिप्लाय करतो एस मायनस बी ने डिवाइड पण करावं लागेल. एस मायनस सी ने मल्टिप्लाय करतोय तर एस मायनस सी ने डिवाइड पण करावं लागेल. सगळ्यांचा बेस बघा सेम झाला. काय झाला बेस? अंडर रूट ऑफ in bracket s minus a into s minus b into s minus c. नेक्स्ट मला सांगा, अंडर रूट ऑफ न्यूमरेटर मध्ये करायला s इन ब्रॅकेट s मायनस a चा होल स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ s इन ब्रॅकेट s मायनस b चा होल स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ s इन ब्रॅकेट s मायनस c चा होल स्क्वेअर. जर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल केलं तर टर्म काय राहील?
अंडर रूट ऑफ यस आणि अंडर रूट ऑफ यस पण कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील एस मायनस ए प्लस एस मायनस बी प्लस एस मायनस सी अपॉन अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. ते काय काय कॅन्सल आउट होतं मुलांना बघा, ते कॅन्सल होईल, काहीच कॅन्सल होताना दिसत नाही. पण एस प्लस एस किती झालं मुलांना 3s मायनस ए प्लस बी प्लस सी इज नथिंग बट 2s. आपण त्याला 2s ने रिप्लेस केलं अपॉन अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. तर 3s मायनस 2s इज एस. आपल्याजवळ काय राहतं यस अंडर रूट ऑफ यस अपॉन अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. बरोबर आहे. मग मला सांग मुलांना आपण याला असं लिहू शकतो का अंडर रूट ऑफ यस अपॉन एस मायनस बी एस मायनस सी. रिमेनिंग टर्म काय राहील मुलांना यस अपॉन अंडर रूट ऑफ एस मायनस ए. बरोबर आहे. तर जी रूट वाली टर्म आहे ए वाली टर्म बाजूला ठेवली कारण की आपल्याला प्रूफ जे आहे ते इन टर्म्स ऑफ ए पाहिजे. बरोबर, त्यामुळे त्याला बाजूला लिहिलं. मला सांगा तर आपल्याला आवश्यकता कशाची आहे, नीट ऑब्झर्वेशन करा. आपल्याला आवश्यकता आहे तिथे एस मायनस ए ची, कशाची आहे एस मायनस ए ची. जर रूट मध्ये मल्टिप्लाय केलं तर इथे डिवाइड पण करावं लागेल. बरोबर आहे. नेक्स्ट मग यस अपॉन अंडर रूट ऑफ एस मायनस ए अंडर रूट ऑफ एस मायनस स्क्वेअर होऊन जाईल म्हणजे ते एस मायनस ए राहील. मग अंडर रूट मध्ये काय राहील मुलांना अंडर रूट ऑफ एस इन ब्रॅकेट एस मायनस ए अपॉन एस मायनस बी एस मायनस सी. मला सांगा मुलांना हा फॉर्म्युला कशाचा आहे कॉट ऑफ ए बाय 2 चा. बरोबर आहे. मग यस म्हणजेच काय ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 अपॉन एस चा फॉर्म्युला काय ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 मायनस ए इंटू कॉट ऑफ ए बाय 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा काय होईल इक्वेशन ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 अपॉन ए प्लस बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 इंटू कॉट ऑफ ए बाय 2. काय काय गेट कॅन्सल करून 2 गेट कॅन्सल. मग फायनल सोल्युशन राहिलं ए प्लस बी प्लस सी अपॉन ए मायनस 2a इज मायनस ए बी प्लस सी minus a into cot of a by 2 and this is nothing but your RHS. होमवर्क आहे आजचा. एक्सरसाइज 3.2 क्वेश्चन नंबर 10 क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन नंबर 12 miscellaneous exercise. Miscellaneous exercise मध्ये क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन नंबर 12 क्वेश्चन नंबर 13 क्वेश्चन नंबर 14 क्वेश्चन नंबर 15 क्वेश्चन नंबर 16. चला सगळ्यांनी हा क्वेश्चन ट्राय करायचा. क्वेश्चन आहे मिसलिनियस एक्सरसाइज. मधला
Question number fifth. Question number fifth. Prove that cos of in bracket a minus b upon 2 is equals to a plus b upon c into sin c by 2. या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला इकडची साईड तर पॉसिबलच नाही याला सॉल्व्ह करू तर आपण इकडची साईड सॉल्व्ह करू शकतो तर ही कोणती साईड आहे RHS काय किंवा मुलांना a प्लस बी अपॉन सी इंटू साइन सी बाय 2 सरळ आणि साधी गोष्ट दिसते a म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन रूल नुसार a साइन a b म्हणजे फॉर्म्युला आहे प्लस a साइन b अपॉन c म्हणजे फॉर्म्युला आहे k साइन c इज इक्वल्स टू इंटू साइन सी बाय 2 ब्रॅकेट मधनं काय कॉमन निघतो न्यूमरेटर मधनं k तो k गेट कॅन्सल साइन ए प्लस साइन बी आता साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला काय असतो मुलांना 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 तर a प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ a मायनस बी अपॉन 2 अपॉन साइन थीटाचा फॉर्म्युला काय असतो मुलांना 2 टाइम्स साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 इंटू साइन सी बाय 2 आता ऑब्झर्वेशन करा मुलांना आपलं जे प्रूफ आहे त्या प्रूफ मध्ये a मायनस बी अपॉन 2 आहे कॉस ऑफ a मायनस बी अपॉन 2 तर शेवटपर्यंत त्या टर्मला काहीच नाही करायचं ती टर्म आहे हेच प्रूफ आहे त्या टर्मला काही करायचं का नाही बाकीचे टर्म कॅन्सल आउट होतील बघा 2 गेट कॅन्सल साइन सी बाय 2 साइन सी बाय 2 गेट कॅन्सल राहिलं काय मुलांना साइन ऑफ a प्लस बी अपॉन 2 अपॉन कॉस ऑफ c by 2 to cos of a minus b upon 2 तुम्ही ट्रायंगल प्रॉपर्टी वापरतात तर आपल्याला माहित आहे तिन्ही अँगलचे ऍडिशन किती असते मुलांना 180 डिग्री मला सांगा आपल्याला फक्त a प्लस बी पाहिजे तर a प्लस बी इज इक्वल टू किती मुलांना पाय मायनस आपल्याला अपॉन 2 पाहिजे जर सगळ्यांना 2 ने जर डिवाइड केलं तर इक्वेशन बॅलन्स होईल मग याच्या ठिकाणी ही व्हॅल्यू रिप्लेस करा जे एक्झाम्पल दिसेल आपल्याला साइन ऑफ pi by 2 minus c by 2 into cos of in bracket a minus b upon 2 upon cos of c by 2. The sine pi by 2 minus theta is cos theta. The cos of c by 2 upon cos of c by 2 into cos of in bracket a minus b upon 2. इथे काय काय कॅन्सल होईल म्हणून cos c by 2 get cancel. The solution राहिलो cos of in bracket a minus b upon this is nothing but your LHS the proof